नमस्कार. आज आपण मेथीपासून मस्त अशी खमंग खुसखुशीत रुचकर पुरी करणार आहोत. इथे तुम्ही या पुऱ्या बघा. जेवढ्या ह्या पुऱ्या दिसण्यास खमंग खुसखुशीत दिसतात तेवढ्याच ह्या खाण्यास देखील अतिशय छान लागतात. त्यासोबत इथे आपण लसणाची चटणी करणार आहोत. लसणाची चटणी करण्यासाठी इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे, 2 चमचे खोबरं, 2 चमचे तीळ, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या व अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. त्यावर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलं आहे व चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरवर जाडसर तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली चटणी तयार आहे. नंतर पुऱ्या करण्यासाठी एक मोठी वाटी भरून मेथी घेतली आहे. मेथी ही निवडून स्वच्छ धुवून व बारीक चिरून घेतली आहे. आता एका मोठ्या ताटात ही मेथी आपल्याला घालून घ्यायची आहे व यावर आता इथे 2 चमचे लाल तिखट घातलं आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, अगदी थोडासा हिंग घालायचा आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे, त्यानंतर 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घातली आहे. आता इथे 2 चमचे तीळ घातले आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे व सर्वात शेवटी इथे मी 1 मोठा चमचा भरून तेल घातलं आहे. अशा पद्धतीने तेल घातलं की पुऱ्या ह्या रुचकर खमंग तयार होतात. पुऱ्या ह्या कडक होत नाही. आता हे सर्व जिन्नस मेथीला छान असं चोळून घ्यायचं आहे. आता हे सर्व चोळून झाल्यानंतर यावर आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे, अर्धी वाटी हरभरा डाळीचंच म्हणजे बेसन पीठ घातलं आहे, त्यानंतर अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालायचं आहे. जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा तांदळाची पिठी देखील वापरू शकतात. परंतु मुलं हे बाजरी खात नाही, कंटाळा करतात. त्यामुळे अशा पदार्थांमध्ये हे बाजरीचं पीठ घातलं की मुलांच्या पोटात जातं. बाजरी ही ऊर्जा देणारी असते, त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून ही बाजरी आपण सेवन केली पाहिजे. आता अगदी थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने घट्टसर गोळा मी इथे करून घेतला आहे. छान असा तेलाचा हात लावून पीठ हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही इन्स्टंट देखील याच्या पुऱ्या करू शकतात. आता इथे मी इन्स्टंट याच्या पुऱ्या करून घेत आहे. तुम्ही 10 ते 15 मिनिट हे पीठ रेस्ट करून घेऊ शकतात. आता ज्या आकारात तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहे त्या आकाराचे गोळे आधी मी सर्व तयार करून घेत आहे. अशा पद्धतीने इथे सर्व गोळे आता आपले तयार झाले आहे. आता राहिलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसांसाठी स्टोअर करू शकतात व लागेल तेव्हा याच्या पुऱ्या करू शकतात किंवा याच पिठाच्या दशम्या देखील करू शकतात. आता आपण एकसारख्या छान अशा याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे बघू शकता छान अशी आपली पुरी लाटून तयार आहे. जर तुम्हाला कडा काढून टाकायच्या असतील तर एका भांड्याचं माप सेट करून तुम्ही एकाच आकाराच्या छान अशा या पुऱ्या लाटून घेऊ शकतात. याच पद्धतीने आता सर्व पुऱ्या आपण इथे करून घेणार आहोत. आता तुम्ही एक पोळी लाटून त्याच्या अशा पद्धतीने वाटेने पटापट एकसारख्या पुऱ्या देखील करू शकतात. पद्धतीने अगदी एकसारख्या ह्या पुऱ्या आपल्या तयार आहे. आता पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी एका भांड्यात तेल हे कडकडून गरम करून घेतलं आहे. आता तेल हे कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस हा मीडियम ठेवायचा आहे व मीडियम गॅसवरच व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी छान अशा खमंग खुसखुशीत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता रंग अगदी या पुरीला छान आला आहे. अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या इथे तळून घेतल्या आहे. तुम्ही बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत रुचकर या पुऱ्या दिसत आहे. जेवढ्या ह्या पुऱ्या दिसण्यात छान दिसतात तेवढ्याच खाण्यात देखील अगदी भन्नाट लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.